सेवा क्षेत्रांमध्ये अतिशय चांगलं काम उभं राहिलं पाहिजे आणि नागरिकांची जास्तीत जास्त सेवा ही नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे म्हणून सरकार कटिबद्ध आहे आणि सरकार त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटायझेशन पद्धतीने किंवा जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी या सगळ्या व्यवस्थेमधून कमीत कमी त्रास कसा होईल या दृष्टिकोनातला प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे। अनुकंपाच्या माध्यमातून जो अनुशेष गेल्या काही वर्षभरामध्ये होता, जवळजवळ 5,500पेक्षा जास्त लोकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यामध्ये प्राधान्य देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जवळजवळ ज्या आजार त्यामध्ये ठेवले होते त्या आजारांमध्ये अधिक वाढ व्हावी अशी सातत्याने नागरिकांची मागणी होती आणि म्हणून 2,399 आजारांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश हा करण्याचं काम झालेलं आहे। पूर्ण वर्षभरामध्ये जवळजवळ 1,09,440 ग्रामीण कुटुंबांना न जोडण्या करण्याचं कामसुद्धा याच वर्षांमध्ये झालेलं आहे। नवी मुंबई जे आहे त्यामध्ये महाराष्ट्र इनोव्हेशन सेंटर तयार करावं, ही सिटी तयार करावी असा विचार हा शासनाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कामालाही प्रत्यक्षपणे सुरुवात केली गेली आहे। राज्याचं नवीन गृहधोरण जे आहे त्या गृहधोरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याने विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा कामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये सुद्धा स्वयं पुनर्विकास या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा एक विकास हा त्या ठिकाणी करता येऊ शकतो याची मुंबईमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि याच धर्तीवरती संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टी होणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 30 लाखापेक्षा जास्त घरांची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे। त्यापैकी जवळजवळ 4,91,000 घरं ही पूर्ण झाली आहेत हे मला सांगायला आनंद होतो। तुकडेबंदीचा कायदा शिथिल करण्याचा निर्णय हा 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेला आहे आणि त्यामुळे त्यासाठीच्या असणाऱ्या ज्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या बाबी पूर्ण करण्याचं काम केलं जात आहे। शेतजमिनीच्या बाबतीमध्ये जे वाटप करण्याचा जो विषय होता त्यासाठी जी शुल्क माफीच्या संदर्भातला जो महसूल खात्यातला जो निर्णय होता तो निर्णयही झालेला आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे आणि आणीबाणीत कारावास ज्या मंडळींनी भोगला अशांच्या मानधनामध्ये सुद्धा दुप्पट वाढ करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा शासनाच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग हा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग या दोन्ही गोष्टीला संविधानिक जी मान्यता दिली पाहिजे होती ती मान्यता ही शासनाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे। पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपयापर्यंतचा निधी देण्याच्या संदर्भातला जो निर्णय होता तो निर्णयही शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। महात्मा फुले मागास विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार उद्योग, चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ या सर्व बाबतीमध्ये ज्या कर्जाच्या संदर्भात या भागांमध्ये लाभार्थ्यांना जे कर्ज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।